पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सर कसारामध्ये असा प्लॉट असं लोकेशन शोधूनही मिळणार नाही सर। आणि या प्लॉटचं जे महत्व आहे ना, वैशिष्ट्य हे आहे की हा प्लॉट अगदी सेंटर मध्ये, म्हणजे शहराच्या मधोमध असून सुद्धा इकडे निवांतपणा आहे सर। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मिस्टर वाघमारे, ही जमीन नुसती विकत घेऊन त्याची किंमत वाढल्यावर आम्ही विकणार नाही आहोत, तर त्याच्यावर आम्ही रिसॉर्ट बांधणार आहोत। आणि माझे हे पार्टनर केके ते स्वतः चालवणार आहेत। आम्हाला कुठलीच रिस्क घ्यायची नाही। तुम्ही अजिबात काळजी करू नका सर, माझ्याकडे सगळे पेपर्स, लोकॅलिटीचे सगळे डिटेल्स, सगळं काही तयार आहे। मी दाखवतो तुम्हाला। ते सगळं ठीक आहे, पण ह्या जागेपासून 3 किलोमीटर अंतरावर चांगले चांगले हॉटेल्स, रिसॉर्ट असताना त्यांनी आमच्या रिसॉर्टकडे काय यायचं, याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे? सर आपली जागा, आपला प्लॉट हा हायवेच्या जवळ आहे आणि तिकडून एक बायपास जातो। एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला। सर एक मिनिट पाणी पितो। सर तुम्हा दोघांना कसं वाटलं प्रोजेक्ट सर? अश्विनी, आल्यापासून गप्प गप्पच आहेस, काय झालं? ज्या कामासाठी गेली होती इतक्या घाईनं ते झालं ना काम? हो। गुड। संजू, कुहू, चला शुभम करोती म्हणा। अरे हळू, हाजुरा। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा। देवा, हे ज्या मीटिंग साठी गेले ती मीटिंग खूप चांगली होऊ दे। माझ्यामुळे मीटिंगला जाण्याआधी त्यांची चिडचिड झाली, त्याचा परिणाम मात्र मीटिंगवर नको होऊ देऊस। यांना जे काही हवंय ते सगळं मिळू दे। सुखी रहा। हरिओम, सुखी रहा। मी फार सुखी रहा। अरे सावकाश रे। आणि हे बघा, हे सगळे पेपर्स आम्हाला हवेत, पण त्यासाठी आम्ही वरचा एकही पैसा देणार नाहीये। मग त्यासाठी काही प्लॅन आहे का तुमचा? काहीही प्लॅन नाही, काही प्लॅन असूच शकत नाही। मिस्टर कार्तिक वारंग? हो सक्पा। ग्लॅड टू मीट यू मिस्टर कार्तिक वारंग। तुम्ही इथे? नसतोच, योग्य वेळी योग्य ठिकाणी हजर। पण हा युजलेस श्रेयस वाघमारे तुमच्यासारख्या मोठ्या लोकांसोबत इथे काय करतोय? ह्याच्यासारखा खोटारडा आणि बिनकामाच्या माणसाला तुमच्यासारख्या मोठ्या माणसांची अपॉइंटमेंट मिळते म्हणजे तुम्ही ओळखताय ना? खूपच चांगल्या पद्धतीने ओळखतो। हाय श्रेयस। आज काहीही करून ह्यांची डील फायनल व्हायला हवी, हीच माझ्या विश्वासाची आणि प्रेमाची खरी परीक्षा आहे। हा तुमचा एम्प्लॉई आहे? होता, पण अशी फालतू माणसं आमच्या कंपनीत फार काळ टिकत नाही। मिस्टर सप्पा, अहो तुमच्या रिसॉर्टचा एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला बोलायचं होतं तर ब्रिक्स अँड अँगल कंपनीशी बोलायचं ना। हा वाघमारे काय करणार?
चांगले चांगले प्रोजेक्ट ह्याने आपल्या हाताने घालवले. वागण्यात सेन्स नाही, कामाची अक्कल नाही, आणि अशा माणसाला तुम्ही प्रोजेक्ट देताय म्हणजे अहो उलट समोर येताच हाकलून लावलं पाहिजे यांना. हा प्रोजेक्ट माझ्या कंपनीचा आहे आणि तो मलाच मिळणार. सर माझ्यावर विश्वास ठेवा. माझं सगळं प्लॅनिंग रेडी आहे सर. राईट. हा फक्त प्लॅनिंग करू शकतो, पण तो प्लॅन प्रत्यक्षात आणू शकत नाही. पण हे तर कॉन्फिडंट दिसतात. हो, हेच तर टॅलेंट आहे. एक तर काहीच नाही, पण दाखवतो खूप. तुला हा कॉन्टॅक्ट कुठून मिळाला? एनिवे मिस्टर सत्पाळ, आता तुम्ही याला भेटलाच असाल तर ह्याचे हवेतले सगळे प्लॅन्स तुम्ही ऐकून घ्या. फार काही नाही, तुमचा टाइम पास होईल. आणि मला माहिती आहे तुम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट ब्रिक्स अँड अँगल कंपनीलाच देणार. नक्कीच. थँक्यू सर. लवकर भेटू. ट्राय युअर बेस्ट. चल. मयूर, बराच उशीर झाला नाही ग यांना. आता हा कोट घालून तुम्ही मीटिंगला जा. बाबा ते गिफ्ट आहे. हिच्या कमावलेल्या पैशात ना मला गिफ्ट वगैरे काही नकोय. आई काकडी अजून घेऊ की पुरे? नको ग चिडचिड करू एवढी. त्यांचं काम खूप महत्वाचं होतं म्हणून त्यांना टेन्शन आलं होतं आणि म्हणून ते माझ्यावर चिडले. समजून घे ना त्यांना जरा. ते घेतात का ग समजून? तू एवढं प्रेमाने ब्लेझर दिलंस ना त्यांना, त्यांनी फेकून दिलं. ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे का? मयू हळू बोल ग. बाहेर बसलेत सगळे. आई जाऊ दे ग, तुला ना मुद्दाच कळला नाहीये. मयू, तुला मेन मुद्दा कळला नाहीये. आपण जेव्हा एखाद्यावर मनापासून प्रेम करतो ना, तेव्हा त्याच्या आवडीची प्रत्येक गोष्ट करतो. त्याच्या आनंदातच आपण आपला आनंद मानतो, त्याच्या सुखातच रमतो. अच्छा, मग या थिअरी प्रमाणे बाबांचं तुझ्यावर प्रेमच नाही असंच म्हणावं लागेल ना, राईट? सर माझी सगळी तयारी झाली, सगळे पेपरवर्क रेडी आहे. आणि तुम्ही जे बजेट काढलंय ना सर या प्रोजेक्टसाठी, त्याच्या अर्ध्या रकमेत मी सगळं प्रोजेक्ट करून देईन तुम्हाला. एनओसी सगळं सर. वारंग सरांची ब्रिक्स अँड अँगल्स कंपनी मी माझ्या टर्म्सवर सोडली म्हणून ते चिडलेत माझ्यावर. माझ्याबद्दल वाटेल तसं बोलतात, काही बरं होतात. ते सगळं जाऊ दे सर. तुम्ही माझा ट्रॅक रेकॉर्ड चेक करा सर. सर प्लीज गिव्ह मी अ चान्स. Can you please excuse us for a bite? Yes, sir. Please, sir. Please. चला या. Yes, sir. Please. मिस्टर वाघमारे. जी सर. आमचा डिसिजन झालाय. ह्याच्या पुढचं प्रोजेक्ट तुमच्या बरोबरच करायचंय. डन. काय सर? सर थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. सर आम्हाला तुमचं प्रपोजल आवडलंय आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच हे प्रोजेक्ट पुढे नेऊ.
सुरुवातीचं सगळं पेपरवर्क सुरू करायला घ्या आणि ह्याच्या आधीचे काय डॉक्युमेंट्स पाहिजे असतील ते तयार करण्याकरता 5 लाख पुरतील ना? हो सर, सर नक्कीच पुरेल सर. मी लगेच कामाला सुरुवात करतो सर. यू डोंट वरी, दिस प्रोजेक्ट विल बी डन सर. सर आता हे प्रोजेक्ट करतोय ना आपण, मग सेलिब्रेशन व्हायला पाहिजे सर. म्हणजे अच्छा, पार्टी माझ्यातर्फे आहे सर, माझ्यातर्फे. काय ग एकच वस्त्र शिवत बसले? अहो नाजूक नक्षीकाम असतं ते. आशू आली. प्राजू, काय ग? हे घे. हे काय? अगं गुळाचा खरवस आहे. काकू तुम्हाला आवडतो ना खूप? हो ग खूप. तू बस, मी चहा आणते तुझ्यासाठी. अगं नाही, राहू दे, उलट तूच बस इथे. अगं गॅसवर वरण तापत ठेवलंय ना, फोडणी देऊन येते. बस तोपर्यंत. काय मग काकू, तुमची लाडकी लेक एवढी कॉम्पिटिशन जिंकून 11,000 रुपये घेऊन आली आहेत, त्याचं काही घेतलं की नाही? तुला तर वेळच मिळाला नसेल ना काही घ्यायला, हो ना? अगं कसलं काय नाही, कसलं काय, त्या 11,000चं पाकिट कुठे हरवलं काही कळलंच नाही. हरवलं? कसं काय? खरंच ते पाकिट हरवलं? काकू, सोसायटीमध्ये आता कंप्लेंट करायला पाहिजे ना? केलीये, कंप्लेंट केलीये. खरंच कंप्लेंट केलीये? पोलिसात केलीये? नाही, मीच मुद्दा म्हटलं नको. कशाला पोलिसात तक्रार करायची? काय कोणीतरी आपल्यातलाच असणार आणि तो सापडला तर आपणच अवघडणार. खरंय, आपल्यातलंच कोणी असलं ना की सिच्युएशनच सगळी विचित्र होऊन जाईल. आता 11,000 गेले ते गेले, पण ते कुठे गेले, कसे गेले, कशासाठी गेले, कुणाकडून गेले आणि कुणाकडे गेले, हे तर कळायला पाहिजे ना. आई माझं ना खूप डोकं दुखतोय मगासपासून, मी जरा जाऊन आराम करते. ऐक ना, डोकं तर तुझं दुखणारच ना ग. म्हणजे इतकं डोकं लावतेस सगळीकडे, म्हणजे ऑफिस मध्ये ग, म्हणजे टेन्शन तर असेलच ना ग. आता एवढी मेहनत घेऊन तू स्पर्धा जिंकलीयस तर तुझे पैसे तुला मिळतील, मला खात्री आहे. मांजरीनं डोळे मिटले ना की तिला वाटतं की आपल्याकडे कुणी काही बघतच नाहीये, पण लोक आहेत ना तिच्याकडे बघतही असतात आणि तिला लाठीनं कसं हाणायचं ह्याचा विचारही करत असतात. मांजर आहे ना पकडली जाणारच आहे, आणि एकदा सापडली की तिला कुणीही सोडणार नाही. थंड खरवस खा, डोकं शांत होईल. हे बघ मी काय जोडलं. मी बघ कसं ट्रेन केलीये. वाव. तुम्ही दोघं सारखं काय रे खेळत असता? जा बाहेर जा आणि अभ्यास करा. काय? अगं तू मगाशीच तर अभ्यास केलेला. मग आता परत जा आणि परत अभ्यास करा, रिव्हिजन वगैरे करा. चला उठा, चल संजू, चल उठ, चल निघ. फोन कुठे आहे? या बबन पांडेने ना नक्की काहीतरी माती खाल्ली आहे. त्याच्यावर विश्वास ठेवला तेच चुकलं माझं. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. पांडे, तू जर काही केलं असशील ना तर आई शपथ तू गेलास. Let's raise a toast for the Kasara project. Cheers! सर एक गोष्ट सांगा ना, म्हणजे वारंग सर इतकं वाईट वाईट बोलले माझ्याबद्दल, तरी सुद्धा तुम्ही हे प्रोजेक्ट मला दिलं. नको का? द्या मग तो चेक. हो नाही सर, काय जोक करताय. वारंग इज गुड, कारण त्यांनी आमचे प्रीमियम प्रोजेक्ट्स केलेले आहेत
आणि तुम्ही पण स्वतःच्या हिमतीवर काहीतरी धडपडताय आणि आम्ही पण ह्या क्षेत्रात आमच्या कंपनीला वर आणण्यासाठी धडपडतोय. काय श्रेष की आम्ही आता ना रिसॉर्टची एक चेन तयार करतोय. अच्छा. आणि हा प्रोजेक्ट जर अगदी व्यवस्थित झाला ना तर याच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही आमच्या सोबत असाल. काय सांगताय सर, खरंच? यस. थँक्यू सर, थँक्यू. हा प्रोजेक्ट आपण सक्सेसफुल करणारच. झालं तर यापुढे तुम्ही आमच्या बरोबर. नक्की सर, नक्की सर. अरे सर, तुमचं संपलं. एक मिनिट सर. वेटर, रिपीट. ससा असतो ना, तो झाडाखाली झोपतो आणि कासव हळू 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 पुढे निघून जातो आणि शर्यत जिंकतो. बाबा बाबा, मामी अजून एक गोष्ट. हो आई, खरंच अजून एक गोष्ट. ए बस झाला आता गोष्टीं पोष्टी. चला झोपा आता लवकर. पण आम्ही तर रोज लवकर उठतो, तुम्ही दोघंच उशिरा उठता. चला, आज तू बरोबर बोलते. दोघंही झोपा आता. आई, बाबांना गुड नाईट म्हणल्याशिवाय मला झोप नाही लागणार. कसे नाही आले ते अजून? वहिनी, मुलांच्या या सवयी आता बदल. अगं दादा बिझनेसमॅन आहे, तो बिझी असतो, त्याचा कुठलाही टाइम फिक्स नाहीये आता. हे असं बाबांना गुड नाईट म्हणूनच झोपणार बिपणार असले नखरे नाही झेपणार आता. शिल्पी, अगं मुलांना सवय आहे ना त्यांची. सवयीचं तू मला काय सांगतेस वहिनी? संजू नाही का गेले 2 वर्ष त्याच्या पप्पांना गुड नाईट न म्हणतात चुपचाप झोपतोय ना. सवय लावण्याचा प्रश्न असतो ग, सगळं जमतं. ह्या सगळ्या गोष्टी मुलांसमोर बोलायला हव्यात का? आत्या, संजू मामाला रोज गुड नाईट म्हणून झोपू शकतो, पण तू सवय लागू दिली नाहीस त्याला. त्याचा फोन आला की त्याच्याशी बोलूही देत नाहीस आणि त्याला भेटूही देत नाहीस. हो दीदू, जेव्हा मामाचा फोन येतो ना तेव्हा मला मामाचं सगळं बोलणं ऐकू येत असतं. पण आता तू हॅलो हॅलो बोलते आणि असं सांगते की मला तुझा आवाजच येत नाहीये आणि फोन कट करून टाकते. काय काय बोलतेय ही? किती आगाऊपणा करतेय ग ही? कू, तुझी बडबड आता पुरे करा. चल झोप. आई प्लीज, बाबांना एकदा फोन करू दे ना, मी त्यांना फोनवरती गुड नाईट बोलते. अगं पण. हो आई, बाबांना फोन लावूया ना, बराच उशीर पण झालाय. बरं ठीक आहे, बाबांना फोन लावून बघ आणि विचारते कुठे आहेत म्हणून. थँक्यू. अरे फोन. हॅलो. हॅलो बाबा. अगं हॅलो बाबा. बाबा कुठे आहात तुम्ही? किती वाजता येणार आहात? मी तुमची वाट बघते. मला फक्त गुड नाईट म्हणायचंय तुम्हाला. अरे कुडी, माझी कोकिला, माझी आईस्क्रीम. बाबू बाबांना ना आज उशीर होणार आहे. तू झोपी कर आणि छान छान स्वप्न बघ. हा, बाबा तुला उद्या सकाळी भेटतील. माझ्या बुबुडी, गुड नाईट. आणि ऐक ऐक ऐक, आय लव्ह यू बेबी. रिअली लव्ह यू. खरंच. हो. हा चल, बाय बाय बाय. मी ठेवतो. ओके बाय. खूप काय झालं? बाबांनी फोन ठेवला. काय झालं? अशी का बघतेस तू? आई, बाबांना काहीतरी झालंय. झालंय म्हणजे? ते नीट बोलले नाहीत का तुझ्याशी? नाही ग, खूपच जास्त नीट बोलले. म्हणजे? ते मला म्हणाले, अगं माझी आईस्क्रीम, अगं माझी कुल्फी, अगं माझी कोकिळा, अगं माझी कुहुडी, आय लव्ह यू. बाबा असं आय लव्ह यू बोलत नाही ना? हो ना दीदू? हो, असं बाबा आम्हाला कधीच आय लव्ह यू वगैरे नाही म्हणत. हो, मला सुद्धा एकदाच म्हणाले. हा, काही नाही. चल को. ए संजू, चल तुझ्या नेहमीच्या जागेवर ये, पटकन ये. चल, टाइमपास चाललाय. हळू चल.
पटकन 5 मिनिटात झोपलं पाहिजे. झोप जा. झोपते मी 5 मिनिट. जूज. आय लव्ह यू म्हणाले म्हणजे हे नक्कीच प्याले आहेत. आणि त्यांना, अरे देवा, म्हणजे यांना जास्त झाली आहे.